आता आपल्याला एक पॅनमध्ये कॅरमल बनवायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला गुळाचा उपयोग करायचा आहे. बर, पॅन लागेल ना तुला आता? हो. गॅस लावून घेऊ. बरं, तुझी स्वप्न काय आहेत आता? पुढे काय करायचंय? आता शिक्षण झालं, परदेश गमन झालं, तिकडून शिकून आलीस, व्यवसायात हात आहे, संसारही सुरू झाला, पण एक असतं ना की आपली आपली एक सेल्फ ॲम्बिशन्स काहीतरी असतात. तो कहाँ जाना है? मला आता खाद्यपदार्थाच्या क्षेत्रामध्ये एक नाव बनवायचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता आई-वडिलांच्याच रेस्टॉरंटमधूनच मी शिकते आहे की कसं पुढे जाऊन आपल्याला व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे, ग्रो करायचा आहे. बिझनेस वुमन म्हणून नाव कमवायचं. नक्की होईल. वड तुला पावेल. येस. काय आता? आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकून आपल्याला गुळ थोडं मेल्ट करायचं. थोडंसं पाणी घालायची गरज आहे थोड्या वेळानंतर. बरं, घ्या. काय चॅलेंजेस आहेत सध्याच्या हॉटेल इंडस्ट्री पुढे असं तुला वाटतं? माझ्या अभ्यासानुसार आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट कंट्रोल किंवा इन्व्हेंटरीमध्ये तुमचं पैसे कसे तुम्ही बचत करू शकता ह्याच्याकडे जास्त, आपला व्यवसाय कसा चालेल इतर व्यवसायांपेक्षा ह्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन केलं तर खूप छान ग्रोथ आहे. मध्यंतरी मी एक फार सुंदर वाक्य वाचलं होतं की व्यवसाय यशस्वी करायसाठी 2 फॉर्म्युले आहेत, 2 फंडे आहेत. एक तर सेम क्वालिटी विथ लेसर प्राइस और सेम प्राइस विथ एक्स्ट्रा क्वालिटी. येस, हे एक फंडा मला फार, आणि मला तो खूप वाचल्यावर आवडला होता. आता काय पाणी घालू? टाकायचं. चला 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 चला, गुळाची ढेप होईपर्यंत पाणी घालू पटकन. अजून लागेल का? हो हो हो. बस बस. हे आपल्याला असं कॅरमल कुरकुरीत झालं पाहिजे. हो. येस, गुळ छान आता कॅरमलाइज्ड होतोय. आता ह्यामध्ये आपण जे तळलेले आंब्याची कापं आहेत ती मी ह्याच्यामध्ये कॅरमलाइज करते आणि आपल्याला हे एका बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचं. बर, बर्फाचं पाणी तेवढं आम्ही तयार ठेवलेलं आहे, हे तुला मी देतो. हो. पण हे असं पाण्यात सोडायचं? हो, हे पाण्यात सोडलं की ह्याला क्रंचीनेस येईल. बर्फाच्या पाण्यात टाकल्याने ते क्रिस्पी राहील का? हो. अच्छा, मग आपण हे सगळेच काप छान कॅरमलाइज करून घेऊ. हो, ह्याला पाणी सुटेल त्यामुळे आपण हे लगेच काढून घेऊन आपण प्लेटिंग करू शकतो. पण बर्फाच्या पाण्यात टाकण्याचं कारण ते कुरकुरीत राहावे म्हणून? कुरकुरीत राहावेत म्हणून. नरम नाही पडणार ना? नाही. त्याआधी कॅरमलाइज गुळामध्ये छान असं बुडवायचं आणि त्यानंतर बर्फाच्या पाण्यात टाकायचं जेणेकरून ते क्रिस्पी राहील. हो. आणि मग नरम पडू नये म्हणून लगेच काढून घ्यायचं. बरोबर ना? हो, एकदम बरोबर. परफेक्ट. आता काय करूया आपण? आता ही आपली डिश रेडी झाली आहे. आता फक्त आपल्याला गार्निशिंग करायचं आहे वर. त्याच्यासाठी मी वापरत आहे पांढरे तीळ आणि काळे तीळ. हो 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 हो, मस्त, फारच छान. अशा सारखा दिसणारा हॉटेलमध्ये एक पदार्थ मी नेहमी ऑर्डर करतो, त्याचं मला आता हे पाहिल्यावर लक्षात आलं, हनी चिली पोटॅटो. हो की नाही? जे पाहिल्यानंतर असं छान क्रिस्पी आणि गुळाच्या ह्याच्यामध्ये असं मस्त वाटतं, पण त्याच्यामध्ये मध आहे आणि याच्यामध्ये गुळाचा गोडवा आहे. फार छान रेसिपी, दिसायलाही फार सुंदर आहे आणि मस्त, अगदी छान. वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने नटलेली वाटते आहे रेसिपी. अप्रतिम. आज आपल्याकडे ऐश्वर्या इथे आली आणि आज वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तिने एक छान गोड पदार्थ दाखवला ज्याचं नाव आहे आंब्याचे सुवर्ण मोह. तयार झालेला आहे, आम्ही हे चाखतो, पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याचे सुवर्ण मोह. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: आंब्याचे तुकडे 1 वाटी, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, बेसन 1 चमचा, मैदा 2 चमचे, गूळ 1 वाटी, पांढरे तीळ आवडीनुसार, काळे तीळ आवडीनुसार, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, बेसन, बेकिंग पावडर, मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. आता तयार पेस्टमध्ये आंब्याचे तुकडे घोळवून गरम तेलात तळून घ्या. एका बाजूला पॅनमध्ये गूळ वितळून घ्या.
त्यात तळलेले आंब्याचे तुकडे घालून एकत्र करून घ्या आणि बर्फाच्या पाण्यात घालून एका ताटात काढून घ्या. वरून पांढरे तीळ आणि काळे तीळ घालून सर्व्ह करा. आंब्याचे सुवर्ण मोह तयार. आंब्याचे सुवर्ण मोह. ऐश्वर्या, वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तू हा पदार्थ केलेला आहेस. चाकूया जरा. नक्की. घ्या चमचा आणि हा आमचा. घे, खा खा, लाजू नकोस. सुंदर झालंय, सुंदर. छान झालंय. एकतर काय आंबा जस्ट पिकलेला वाला आहे, हो, म्हणजे जरा लिबलिबीत घेतला तर याची चव बिघडू शकते. त्यामुळे आंबा असाच घ्यायला पाहिजे जो थोडासा पिकलाय पण असा घट्ट कोईवाला आहे. हो की नाही? बरोबर. फार छान. आंब्याचे सुवर्ण मोह कमाल पदार्थ झालेला आहे. आणि ऐश्वर्या, तू याच्यामध्ये एक सुपर फूड वापरलेलं आहेस जे आहे काळे तीळ. तीळ. हो. कारण आपल्या घरामध्ये असे अनेक पदार्थ असतात जे सुपर फूड आहेत, आपल्याला त्याची माहिती नसते कारण ते रोजच्या वापरात आहेत. पण आज बरोबर. काळे तीळ ऐश्वर्याने वापरलेले आहेत. हाडे लोखंडासारखी मजबूत करतात काळे तीळ, कारण याच्यामध्ये आहे हाय कॅल्शियम. या काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षाही जास्त कॅल्शियम्स असतात आणि झिंक असतं. हे हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी वाढवून हाडांच्या आजारांपासून तुमचं रक्षण करतात आणि सांधेदुखी दूर ठेवतात. आयुर्वेदामध्ये काळे तीळ केसांचं पोषण करणारे असे मानले जातात, कारण यातील अँटीऑक्सिडंट्स आणि मेलॅनिन वाढवणारे गुणधर्म केस गळणं थांबवतात आणि मुळापासून काळे, दाट आणि मजबूत करतात. शिवाय अँटी एजिंग आहेत काळे तीळ. याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन ई, लोह आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत. हे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करून वाढत्या वयाची लक्षणे रोखतात आणि त्वचेला चमक देतात. शिवाय रक्तदाब आणि हृदय नियंत्रित ठेवतात काळे तीळ. प्रचंड ऊर्जा आणि मानसिक शांतता देतात काळे तीळ. बघा, शरीरातील थकवा दूर करून झटपट ऊर्जा देतात. यातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि मॅग्नेशियम मेंदूच्या पेशींना शांत करतात, ज्यामुळे तणाव, चिंता कमी होऊन शांत झोप लागते. ऐश्वर्या, आज तू इथे आलीस, आम्हाला फार छान वाटलं. मला तुला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. आज अनेक तरुणी ज्यांची आता लग्न होत असतील, होणार असतील, ज्या करिअर करत असतील, करणार असतील, देशाप्रदेशात जाणार असतील, येत असतील, त्यांना तू ह्या सगळ्यांचा एक छान बॅलन्स साधणारी मुलगी आहेस, म्हणून तुझ्याकडनं काय सांगशील? मी माझ्याकडून सर्व मुलींना हे बोलेल की आपण लहानपणापासून खूप मेहनतीने शिक्षण करतो. आपले आई-वडील आपल्याला खूप मेहनतीने शिकवतात. त्यामुळे आपल्या जीवनाच्या कुठच्याही प्रवासामध्ये हा शिक्षण हे आपल्याला कधीही उपयोगी पडतं. त्यामुळे आपले संसार, परिवार सगळं सांभाळत असताना आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याही आपण केल्या पाहिजेत. ग्रेट. तू सगळं करत राहा. तुला तुझ्या व्यवसायासाठी, सुखी संसारासाठी फार मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आणि झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक छोटीशी भेट.